नमस्कार, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या RR पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेअंतर्गत मूल्यमापन झालेल्या गावांचा निकाल फुटल्याचे गुरुवारी उघड झाले. शासन आदेशानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या समितीने निकाल जाहीर करणे बंधनकारक असताना हातकणंगले तालुक्यात परस्पर निकाल जाहीर झाला आहे. यामुळे नियमबाह्य निकाल कसा जाहीर झाला याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. गावातील स्वच्छता, पारदर्शक कारभार, व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, पर्यावरण रक्षणासाठीचे उपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर या निकषांवरती गावांचे मूल्यमापन होते. योजनेची व्यापक प्रसिद्धी, मूल्यमापन, तालुका जिल्हा तपासणी समिती स्थापन करणं आदी टप्प्यात तपासणीची प्रक्रिया राबवली जाते. यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी होऊ नये, गेल्या 3 महिन्यात दरात कमालीची घसरण सुरू आहे. खाद्य तेलाबाबतचे केंद्र सरकारच्या धोरणाचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे. सध्या बाजारात प्रति क्विंटल 4800 रुपये दर असून उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांच्या पदरात सोयाबीनचे गोंडपाटही राहत नाही. गेल्या वर्षी दर वाढतील या आशेपोटी 7-8 महिने सोयाबीन घरात ठेवले. आताही तीच वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी होऊनही गेल्या 3 महिन्यात दरात कमालीची घसरण सुरू आहे. खाद्यतेलाबाबतचे केंद्र सरकारच्या धोरणाचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे. सध्या बाजारात प्रति क्विंटल 4800 रुपये दर असून उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांच्या पदरात सोयाबीनचे गोणपाटही राहत नाही. गेल्या वर्षी दर वाढतील अशापोटी 7-8 महिने सोयाबीन घरात ठेवले असतानाही तीच वेळ शेतकऱ्यांच्यावरती आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनचे 55,000 हेक्टर क्षेत्र होते. मात्र दरातील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड हळूहळू कमी होत गेली. हे क्षेत्र 42,274 हेक्टरवरती आले आहे. यंदा खरीपात केवळ 36,473 हेक्टरवर पेरणी झाली. पण उशिरा आलेला पाऊस, त्यातच ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसाचा खंड, कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात निम्म्याने घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नवे पारगाव येथील विश्वजित शामराव पाटील यांनी MPSC मार्फत घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. 5 वर्षाच्या खडतर परिश्रमाने विश्वजितने यश मिळवल्याने पारगावचे नाव उज्ज्वल झाल्याच्या भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधक सब रजिस्टर 2022चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये 400 पैकी 306 गुण संपादन करून विश्वजित पाटीलने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. विश्वजितचे प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पराशर हायस्कूलमध्ये त्याचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. तळसंदे येथील डॉक्टर DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनियर पदवी त्याने संपादन केली. त्यांच्या यशात आई वडील आणि भाऊ यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. वडील शामराव पाटील हे निवृत्त मुख्याध्यापक आहेत, तर आई गृहिणी आहे. या परीक्षेसाठी त्याला श्रीनिवास पाटील व श्रेयस बडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. DY पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील यांनी विश्वजितचे अभिनंदन केले. उदग आई उदच्या गजरात शेकडो भाविक सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेसाठी ST बसने शुक्रवारी रवाना होण्यास सुरुवात झाली. सकाळी 5 तर मध्यरात्री 117 ST बसमधून हे भाविक डोंगराकडे रवाना झाले. उद्या शनिवारी दिवसभर आणखी 6 गाड्या डोंगराकडे रवाना होणार आहेत. संभाजीनगर आगाराचे व्यवस्थापक शिवराज जाधव, आगार प्रमुख कुंदन भिसे तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या गाड्या मध्यरात्री डोंगराकडे मार्गस्थ झाल्या. कर्नाटकातील सौंदत्ती येथे माघ पौर्णिमेला सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी रेणुका देवी यात्रा होत आहे. या यात्रेसाठी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना आणि करवीर निवासिनी भक्त संघटनेच्या माध्यमातून कोल्हापुरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ आणि शनिवार पेठ, शाहूपुरी, राजारामपुरी
तसेच साने गुरुजी वसाहत कसबा बावडा येथील रेणुका भक्त शुक्रवारी रात्री एसटीच्या विशेष बसमधून रवाना झाले। एकीकडे रोजगार नसल्याची ओरड सुरू असताना दुसरीकडे रोजगार उपलब्ध करूनही अनेक तरुण त्यांच्याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र कोल्हापुरात गुरुवारी पाहायला मिळाले। जिल्हा कौशल्य विकास व उद्योजक मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गुरुवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला। जिल्ह्यातील विविध प्रकारच्या 6 कंपन्यांमध्ये 357 जागा रिक्त होत्या। यामध्ये 92 उमेदवारांनी उपस्थित राहून मुलाखत दिली। यामध्ये 62 जणांची प्राथमिक तर 15 जणांची अंतिम निवड करण्यात आली। जिल्ह्यातील 6 कंपन्यांमध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, टेक्निशियन, हेल्पर, CNC ऑपरेटर, साइट सुपरवायझर, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह अशा विविध पदांच्या जागा रिक्त होत्या। यासाठी हा रोजगार मेळावा घेण्यात आला। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात अनागोंदी कारभार सुरू असून येथील कामकाज सुधारण्यासाठी महामंडळावर प्रशासकाची नियुक्ती करा अशी मागणी करत शुक्रवारी चित्रपट व्यावसायिकांनी धर्मादाय सह आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला। महामंडळातील सावळा गोंधळ, हिशोबाचे घोळ, संचालकांमधील वितंडवाद, अध्यक्ष आणि संचालकांमध्ये नसलेला ताळमेळ, 2 अध्यक्ष, 2 निवडणुका, न्यायालयाची स्थगिती अशा अनेक घडामोडीनंतरही येथे अनागोंदी कारभार सुरू झाला आहे। त्यामुळे निकाल लागेपर्यंत प्रशासकांनी कामकाज पाहावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। काँग्रेस पार्टी, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने आज गारगोटी क्रांती चौकामध्ये 141 खासदारांचा निलंबन केल्याबद्दल मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली। यावेळी बोलताना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील म्हणाले की भारतीय जनता पार्टी व शिंदे सरकार हे सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे। या सरकारनं संसदेमध्ये अधिवेशन चालू असताना ज्या खासदाराने कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी सभागृहात बोलत असताना विरोधी आघाडीतल्या खासदारांना निलंबन केलं, हे लोकशाहीला घातक असून हे सरकार हुकुमशाही पद्धतीने राज्य सरकार व केंद्र सरकारवरती बोलणाऱ्याच्या विरोधात गुन्हे दाखल करणे, निलंबन करणे व त्यांच्या मालमत्तेच्या चौकशी लावणे असे एक विदारक चित्र सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते। हे रोखण्यासाठी कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी या लढ्यामध्ये उतरून भाजपमुक्त देश करावा अशी भूमिका व्यक्त केली। के कांबळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शामराव दादा देसाई यांनी भाजप सरकार विरोधात तीव्र भावना व्यक्त केली। यावेळी काँग्रेसचे नेते जीवनदादा पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश शिंदे, सुरेशदादा नाईक, राजू काझी, मेरी डिसोझा, वसंत कांबळे, शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक पाटील, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापूर येथील राजश्री शाहू छत्रपती शाहू स्मारक भवन येथील दिनांक 17 डिसेंबर रोजी रविवारी दुपारी 1:30 ते 5 या वेळेत यमन रागातील बॉलिवूड गीतांचा मेरी आवाज ही पहचान है हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक सुभाष भाट, डॉक्टर शितोळे यांच्या संकल्पनेतून आणि सरगम म्युझिकल ग्रुप प्रस्तुत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। समाज प्रबोधन, हास्य लघुनाटिका आणि ब्रेथलेस सॉन्ग, नृत्य सुप्रसिद्ध मराठी अभिनेते मंगेश डोंगरे, प्रमोदजी शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। जेंट्स वेलफेअर फाउंडेशनचे फेडरेशन 2024चे नूतन अध्यक्ष रामदासजी रेवंद्र रासकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी लागणारी म्युझिक व लाईट व्यवस्था संजय नलवडे यांनी पाहिली होती। या कार्यक्रमाचा आस्वाद कलाकार व प्रेक्षक यांनी घेतला। या कार्यक्रमाचे भरभरून कौतुकही करण्यात आले। या कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध व नेटके होते। मोठ्या दिमाखात हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी राजेंद्र तामगावकर, सुनीता हनीमनाळे, नेहा लोखंडे, ॲडव्होकेट परवेज पठाण, डॉक्टर प्रकाश काळे, डॉक्टर सुनीता काळे, सुजाता वैद्य, डॉक्टर देवेंद्र रासकर, संध्या आवळेकर, प्रशांत सर, चित्रा कवाळे, सृष्टी सावरे, डॉक्टर स्मिता हे सर्व उपस्थित होते।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या MBBAच्या परीक्षेदरम्यान शुक्रवार दिनांक 22 रोजी MBBA 2019 रिवाइज प्रथम सत्रातील पेपर क्रमांक 111 लीगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर 2023 हिवाळी सत्राच्या परीक्षा दिनांक 21 नोव्हेंबर पासून सुरळीतपणे सुरू आहेत। काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा या त्यांच्या सत्र पूर्तता कालावधीनुसार आयोजित केल्या आहेत। त्यामध्ये MBA अभ्यासक्रमाची परीक्षा दिनांक 11 डिसेंबर पासून सुरू झाल्या आहेत। शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी प्रथम वर्ष MBA 2019 रिव्हाइज प्रथम क्षेत्रातील पेपर 111 लीगल ॲस्पेक्ट्स ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका एका परीक्षा केंद्रामधून प्रसारित झाल्याचे काही समाज माध्यमांवरती दिसून आलेले आहे। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या, तर पाहूयात आजचा सोन्या चांदीचा दर। आजचे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी। युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।